नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात भक्तिभावानं झाली आहे. पहिल्या वेळेला पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कालिका मातेला नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. संपूर्ण मंदिर परिसर भक्ती रंगसामध्ये रंगून गेला होता. जय जय कालिका मातेच्या गजरानं वातावरण दुमदुमले होते. नाशिक शहराचा अभिमान आणि वैभव मानलं जाणारी कालिका देवी मंदिर हे नवरात्रोत्सवामध्ये विशेष महत्त्व प्राप्त करतं. यंदा नवरात्रोत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून दरम्यान मंदिर हे भाविकांसाठी 24 तास खुलं ठेवण्यात आलंय. हजारो भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत मंदिर प्रशासनानं काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये विधिवत पूजन सोहळा पार पडला. हा शुभारंभ नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री पती पत्नी यांच्या हस्ते करण्यात आला. दोघांनी मनोभावे कालिका मातेला नमस्कार करून नाशिक शहराचा सर्वांगीण विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी पार पडावा अशी प्रार्थना केली. मंदिर परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची तैनात, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. रांगेत थांबणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. दिवस रात्र सुरू राहणाऱ्या दर्शनामुळे ग्रामीण भागासह महाराष्ट्रभरातून भाविक नाशिकला येत आहेत. आज आधी तर माझं सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली. माताचे दर्शन मिळाले, इथे पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हीच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन आपली जे नाशिककर आहे, जेवढी जनता आहे, सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना सेवा देऊ. हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावी अशी मी माताला विनंती केली. आगामी कुंभमेळा आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव्ह इन्सिडेंटमध्ये न पडता आपला सिंहस्थ पूर्ण झाला पाहिजे. सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली. आज सर्वांना माहीत आहे की नवरात्रीच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात. महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याचा खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतो आहे. आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी, पूजा करण्यासाठी, त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो. त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी 2 वर्ष राहिलेले आहे ते काही कोणतीही दुर्दैव घटना न होता एकदम चांगल्या प्रकारे ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व नाशिककर आहे त्यांना त्या सिंहस्थ कुंभमेळ्याची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारच्या एक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा अशा प्रकारच्या सर्वांना संपन्न करणारा अशा प्रकारच्या कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आणि माताकडे प्रार्थना केली. पहिल्या मेळ्याला झालेल्या आरती देवीच्या गजरानं संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत जय कालिका माताच्या जयघोषानं वातावरण भारावून टाकलं असून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम असलेल्या या नवरात्रोत्सवानं नाशिककरांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली असून पुढील 9 दिवस कालिका मातेला वंदन करण्यासाठी भाविकांची लाखोंची गर्दी होणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांबरोबर मी मनाली गर्गे, नाशिक.